रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये वेळ काढणे शक्य होत नाही आहे. रोजच्या रोज स्वामींची सेवा होत नाही आहे. बरेच माझे बंधू भगिनी असतील ज्यांची मनापासून खूप इच्छा आहे स्वामींची सेवा करायची, पण वेळेअभावी ते करणं शक्य होत नाही आहे. बघा, सध्याची परिस्थितीच अशी आहे की आपण सर्वजण रोज धावतो आहे पैसे कमवण्यासाठी, करिअर बनवण्यासाठी. जग हे स्पर्धेने भरून गेलं आहे आणि या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी तर आपल्याला कष्ट घ्यावेच लागणार आहेत. कारण आजच्या जगात आयुष्य म्हणजे फक्त पैसा झाला आहे आणि ते कमवण्यासाठी आपण खूप काम करतो, एवढे हवे तेवढे कष्ट करत असतो. पण हे सर्व करत असताना मनात कुठेतरी वाटतं मला की स्वामींची सेवा करायची आहे. खूप जरी नाही, पण थोडी तरी महाराजांची सेवा माझ्याकडून व्हावी. या गोष्टीमधून जाणाऱ्या माझ्या सगळ्या बंधू भगिनींसाठी आजचा व्हिडिओ आहे, ज्यांना वेळेअभावी सेवा करणं शक्य नाही आहे. नमस्कार सर्वांना, मी पूजा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघूया, ज्यांना वेळ नाही आहे पण इच्छा आहे, स्वामींची सेवा करायची खूप इच्छा आहे, तर त्यांनी काय करावं. कधी बरेच जण, मग पुरुष असो किंवा स्त्री असो, जे वर्किंग आहेत ते वर्किंग असल्यामुळे सकाळी लवकर जॉबसाठी बाहेर पडणे आणि संध्याकाळी कधी लेट घरी येणे असा रुटीन असतो. त्यामुळे तुम्हाला सेवेला वेळ देणं शक्य होत नसेल. बऱ्याच ताई आहे ज्यांना लहान बाळ आहे, त्यामुळे सेवा करणे शक्य होत नाही. खूप इच्छा आहे पण ते शक्य होत नाही आहे. तर बघा, स्वामी महाराजांनी त्यांच्या भक्तांना कधीच असं म्हटलं नाही की तुम्ही तुमचे सर्व कामधामं सोडून माझी सेवा करत बसा. तुम्ही 4-4, 5-5 तास माझ्यासमोर बसून माझी सेवा करा. आपल्या सर्वांना माहीत आहे, आपल्या कर्मात आपला देव असतो. आपण जर कष्ट केले नाही तर स्वामी सेवा करूनही काही अर्थ होणार नाही. कारण कष्टाला नशिबाची साथ लागते. त्यामुळे कष्ट तर आपल्याला करायचेच आहे, परंतु त्यासोबत स्वामींची सेवासुद्धा करायची आहे. आणि सेवा करायची तुमची खूप इच्छा असूनही जर स्वामी सेवा तुम्ही करू शकत नाही आहात वेळेअभावी, तर अशा वेळी तुम्ही काय करू शकता किंवा कोणत्या अशा सेवा आहे ज्या तुम्हाला करता येतील, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बघा, एक लक्षात घ्या, महाराजांच्या सेवेमध्ये कोणताच असा शॉर्टकट नाही आहे किंवा कोणतीच अशी सेवा नाही आहे जी आपण शॉर्टकटमध्ये केली आणि झालं. आपण सेवा कशासाठी करतो? आपण सेवा करतो स्वामींच्या जवळ जाण्यासाठी, आपल्याला स्वामींची प्राप्ती व्हावी यासाठी. सेवा करणं म्हणजे काय? तर सेवा म्हणजे आपल्या मनाची आर्त हाक आहे, जी आपण जेवढ्या मनापासून महाराजांना हाक मारू तेवढी जास्त ती महाराजांपर्यंत, स्वामींपर्यंत पोहोचते. बघा, आपल्याला स्वामी महाराजांपर्यंत जायचं आहे. त्यासाठी आपल्याला लाखो करोडो पायऱ्या चढायच्या आहेत, एक एक करून. आता पायऱ्या चढणे म्हणजे काय? तर आपल्याला खूप खूप सेवा करायची आहे स्वामींची, पण ती मनापासून करायची आहे. फक्त सेवा करायची आहे म्हणून करायची नाही. थोडी सेवा करा, पण मनाच्या अंतःकरणातून करा. बघा, महाराजांपर्यंत ती पोहोचल्याशिवाय राहणार नाही. बघा, स्वामींपर्यंत पोहोचणे ही सोपी गोष्ट नाही आहे. स्वामींचं सानिध्य प्राप्त होणे यासाठी मागच्या जन्माचे अखंड पुण्यकर्म लागतात. स्वामींच्या सेवेमध्ये कोणत्या गोष्टी ज्या तुम्ही नक्की करू शकता, कोणत्या 2 सेवा आहे ज्या करण्यासाठी कोणताही नियम किंवा अटी नाही, पण तेवढ्याच प्रभावी त्या सेवा आहेत, ते आपण बघूया. बघा, आपल्याला आपलं कर्म चांगलं ठेवायचं आहे, आपली कर्तव्ये व्यवस्थित पार पाडायची आहे आणि आपल्याकडून कोणत्या दुसऱ्यांचं चांगलं व्हावं हीच भावना नेहमी मनामध्ये आपल्याला ठेवायची आहे. कारण आपण जेव्हा कोणाचं काही चांगलं करत असतो ना, तेव्हा महाराजही आपल्या आयुष्यात समोर काहीतरी खूप चांगलं ठेवत असतात. म्हणून एक माणूस म्हणून जेव्हा आपण दुसऱ्यांच्या चांगल्याचा विचार करतो आहे, ही देखील एक स्वामी सेवाच आहे, हे लक्षात घ्या. आणि सगळ्यात मोठी स्वामी सेवा आहे ही. त्यामुळे आपले कर्म चांगले असतील तर स्वामींची सेवा आपोआप आपल्याकडून घडत आहे असे समजावे. एखाद्या गरजू व्यक्तीला महाराजांपर्यंत आणणे अर्थातच आपण फक्त निमित्त असतो. जसे की मी आता तुम्हाला स्वामी सेवेबद्दल सांगत आहे, तर मी फक्त एक निमित्त मात्र आहे. तसेच तुम्ही सुद्धा एक निमित्त आहात, जे एखाद्या गरजूला महाराजांच्या सेवेपर्यंत पोहोचवत आहात. कारण करविता फक्त आणि फक्त स्वामी महाराजच आहेत. म्हणून एखाद्याला ज्याला गरज आहे त्याला फक्त स्वामींच्या चरणांपर्यंत आणून ठेवा
बाकी त्यांचा प्रवास सर्व महाराज बघून घेतील. ही सुद्धा एक स्वामी भक्ती आहे आणि महाराजांना असा भक्त खूप प्रिय असतो. त्यानंतर स्वामींचं नामस्मरण. स्वामी नेहमी म्हणतात, ज्याच्या मुखात माझे नाव त्याच्या पाठी आहे मी उभा ठाम. महाराजांनी त्यांच्या भक्तांना नेहमी सांगितलं आहे, तू तुझे कर्म चांगले ठेव आणि तुझे कर्तव्य करत राहा. त्यातून वेळ मिळेल तेव्हा फक्त आणि फक्त मनापासून माझ्या नामस्मरण कर. नामस्मरण करण्यासाठी माळ घेऊनच बसायची गरज आहे का? तर अजिबात नाही. जिथे आहात तिथे नामस्मरण करा. तुम्ही कितीही बिझी असाल, जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असाल, कुठेही असाल, तरीही तुम्ही नामस्मरण करू शकता. अगदी उठता बसता चालता फिरता ऑफिसमध्ये किंवा ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा. अगदी मासिक धर्म असो, सुतक विटा, कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही नामस्मरण करू शकता. रात्री झोप येत नसेल, वाईट वाईट विचार येत असतील तर 5 मिनिट नामस्मरण करा. बघा, शांत झोप लागेल तुम्हाला. लहान बाळ आहे, त्याला झोपवता झोपवता सुद्धा नामस्मरण करा. बाळालाही छान शांत झोप लागेल. लहान मुलांनाही नामस्मरणाची सवय लावा. नामस्मरण हे मनातल्या मनात हळूवारपणे करायचे असते. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. खूप घाईघाईमध्ये नामस्मरण करू नये. एकदा नामस्मरण करायला सुरुवात करा, खूप फरक पडेल. बघा, आयुष्य बदलून जाईल. नामस्मरणासारखी दुसरी मोठी कोणतीच सेवा नाही. फक्त मंत्रस्तोत्र म्हणणं ही सेवा नसते. त्यानंतर दुसरं म्हणजे तारक मंत्र. तारक मंत्र तुम्ही केव्हाही कुठेही म्हणू शकता. त्याच्यासाठी सुद्धा कोणतेही बंधन नाही. मासिक धर्म, सुतक, पिढा, कोणत्याही परिस्थितीत तुम्ही तारक मंत्र नक्कीच म्हणू शकता. तारक मंत्र पाठ नसेल, यूट्यूबवर लावून द्या, ऐका, ऐकत राहा. ऐकता ऐकता ते पाठ होऊन जाईल काही दिवसांनी. चालता बोलता, उठता बसता, ऑफिसमध्ये कुठेही तुम्ही तारक मंत्र वाचू शकता, म्हणू शकता. तर ह्या 2 सेवा आहेत ज्या वेळेअभावी सुद्धा कोणीही कुठेही करू शकतो. फक्त आणि फक्त मनापासून त्या करायला हव्या आणि सेवा ही सार्थकी लागेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये ही छोटीशी माहिती होती. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.